गोंधळावरील उपाय कशा पद्धतीने होतात? कालच पहिला आपण ज्यावेळेस मिनल पश्चिमेकडून जाते आणि सुनील पूर्वेकडून जातो, त्यावेळेस सुनील कोणत्या वारी पोहोचतो? शुक्रवारी आणि मिनल बुधवारी. मग गुरुवार गेला कुठं? हा वारावरील काय आहे, एक गोंधळ आहे आणि त्यामध्ये उपाय काय आहे किंवा कशा पद्धतीनं त्याच्यावरती सोल्युशन काढलेलं आहे हे या ठिकाणी सांगितलेलं पहा. पण काय सांगितलेलं आहे? 180 अंश रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते. म्हणजे कोणतं 180 अंश म्हणजे कोणतं सांगा बरं? आकृती सांगायला आपण काल पहिले आकृती काढली. म्हणजे शून्याच्या समोर जे असतं, शून्याच्या समोर इथं काय येतं? 180 अंश येतं. येते लक्षात? आणि इथं शून्य येतं. आता यावेळेस शून्यापासून इथपर्यंत आलं की म्हणजे पृथ्वीचा काय झाला? निम्मा टप्पा आपण पार केला असं ग्राह्य होतं. पृथ्वी किती अंशातून फिरते? 360 अंशातून फिरते. 180 हे आणि 180 हे असं किती होतं? 360 अंश होतं. मग मला सांगा, ज्यावेळेस आपण इथं ओलांडतो पुढं, पश्चिमेकडून असेल अगर पूर्वेकडून असेल, त्यावेळेस काय काळजी घ्यायची पहा. कारण काळजी घ्यावी लागते, कारण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर 180 अंश रेखावृत्त 12 तासाच्या फरकाने येते. आता 0 अंश ते 180 अंश किती तास लागतात? तास किती लागतात? इथं किती लागतील? पूर्ण फिरण्यासाठी किती लागतात? परिवलन होण्यासाठी 24 तास लागतात. म्हणजे 180 अंशापर्यंत किती लागतील? 12 तास लागतील. किती लागतील? 12 तास लागतील. लक्षात ठेवायचं. आता 12 तासाच्या फरकाने येते. त्यामुळे या रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वारामध्ये बदल किंवा समायोजन केले जाते. बघा, ज्यावेळेस इथं 180 आपण 12 तासाला येतो, पश्चिमेकडून येऊ द्या अगर पूर्वेकडून येऊ द्या, त्यावेळेस काय होतं? तिथं समायोजन करायचं. समायोजन करायचं म्हणजे काय? ऍडजस्टमेंट म्हणतो आपण. एखाद्या गोष्टीमध्ये आपण जशी ऍडजस्टमेंट करतो, समायोजन करतो, समजून घेतो, असू द्या. असं एक समायोजन केलेलं आहे. आता काय समायोजन केलेलं आहे पहा. तर जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वाराची सुरुवात आणि शेवट ही, बघा, जागतिक संकेतानुसार काय म्हटलेलं आहे? पृथ्वीवरील दिनांक व वाराची सुरुवात, दिनांक व वाराची सुरुवात आणि शेवट ही, सुरुवात आणि शेवट ही 180 अंश रेखावृत्तावर होते. म्हणजे वार सुद्धा इथून सुरू होतात. वार सुरू होणार इथून, दिनांक इथूनच सुरू होणार. हे कुणी ठरवलंय? कुणी ठरवलंय? एक समायोजन केलेलं आहे. कुणी केलेलं आहे? जागतिक संकेतानुसार. म्हणजे जगामध्ये ज्या तज्ञांनी हे ठरवलं त्यांनीच सांगितलेलं आहे की आपण काय करायचं? 180 अंशावरतीच वार सुरू करायचा किंवा दिनांक सुरू करायचा, तो दिवस सुरू करायचा 180 अंशावर. म्हणजे काय होईल? पूर्णपणे समायोजन होईल, नाहीतर होणार नाही. म्हणूनच आंतरराष्ट्रीय वार रेषा आखताना खालील बाबी विचारात घेतल्या गेल्या. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय वार रेषा ज्यावेळेस त्यांनी आखली गेली त्यावेळेस खालील बाबी विचारात घेतल्या. कोणत्या बाबी आहेत? एक म्हणजे प्रवासाची दिशा. बघा, प्रवासाची दिशा कशा पद्धतीने असते? प्रवासाची दिशा. त्यानंतर चालू असलेला वार व दिनांक. चालू असलेला वार व दिनांक. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता पहा काय म्हटलेलं इथं उदाहरण दिलेलं आहे. जपानकडून अमेरिकेकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना आहे तोच दिवस व 30 तारीख ग्राह्य धरावी लागते. बघा काय म्हटलेलं आहे,
जपानकडून जर अमेरिकेकडे आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून जाताना आहे तोच वार व आहे तीच तारीख ग्राह्य धरावी लागते. आता असं का करावं लागतं, म्हणजे गुरुवार 25 डिसेंबर असेल तर गुरुवार 25 डिसेंबरच धरावा लागतो. गुरुवार 25 डिसेंबर असेल तर काय करावं लागतं, अमेरिकेमध्ये 25 डिसेंबरच धरावा लागतो. हे असं का पहा, परंतु या उलट अमेरिकेकडून जपानकडे आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून जाताना वार व तारीख 1 दिवसाने पुढे न्यावी लागते. आता जपान हे कोणत्या बाजूला आहे, पूर्वेला. जपान पूर्वेला येतं आणि अमेरिका इकडं पश्चिमेला. आता जपानकडून ज्यावेळेस 25 तारखेला आपण इकडे येतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय वार रेषा ज्यावेळेस ओलांडली जाते त्यावेळेस 25च तारीख धरायची. इकडून जरी आपण 25 तारखेला निघालो तरी इथं 25च तारीख असते बघा. मात्र आपण अमेरिकेकडून जपानकडे जातो त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस मात्र वार पुढे 1 दिवस धरावा लागतो, पुढं 1 दिवस धरावा लागतो. असं का होतंय पहा, या उलट अमेरिकेकडून जपानकडे आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून जाताना वार व तारीख 1 दिवसाने पुढे न्यावी लागते. म्हणजेच गुरुवार 25 डिसेंबर असेल तर शुक्रवार 26 डिसेंबर ग्राह्य धरावा लागतो. आकृती 7.2 व खालील उदाहरणाने अधिक स्पष्ट होईल. पाहता का म्हटलेलं आहे असं, आकृती 7.2 या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय वार रेषा दाखवलेली आहे. आता पहा काय आहे, उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, श्यामराव जपानहून आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पश्चिमेकडून, आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पश्चिमेकडून समजा इथे आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे आणि हे श्यामराव आंतरराष्ट्रीय वार रेषा कुठे आहे, पश्चिमेला आहे. पश्चिमेला असं ग्राह्य. आता पश्चिमेला आहेत म्हटल्यानंतर काय होतं बा, 1 तारखेला सोमवारी दुपारी 13 वाजता अमेरिकेला निघाले. किती तारखेला निघाले ते, 1 तारखेला निघाले. किती वाजता, 1 तारखेला सोमवारी दुपारी, वार सोमवार आहे, किती वाजलेले आहेत, 13 वाजलेले. म्हणजेच किती वाजले रे, म्हणजेच दुपारचे 1 वाजलेला आहे, म्हणजेच दुपारचा 1 वाजलेला आहे. लक्षात असू दे, म्हणजे दुपारचा 1 वाजलेला आहे, जाण्यासाठी निघाले. आता 1 वाजता अमेरिकेला जाण्यासाठी निघाले. आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पूर्वेकडे, आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पूर्वेकडे पूर्वेकडे काय होतं बा, पूर्वेकडे जाण्यासाठी निघाले. ते 24 तासाचा विमान प्रवास करून, किती तासाचा विमान प्रवास केलेला आहे, 24 तासाचा विमान प्रवास आहे, 24 तासाचा विमान प्रवास. चोवीस तासाचा विमान प्रवास करून निघालेले आहे. आता हा विमान प्रवास करून अमेरिकेला पोहोचले त्यावेळेस पहा, विमान प्रवास करून अमेरिकेला पोहोचले व तेथील विमानतळावर तारीख व वार पाहिला असता तेथे सोमवार 1 तारखेचे 13 वाजले होते. त्यावेळेस सुद्धा किती वाजले होते रे इथं, सोमवार तारीख किती होती, 1च होती आणि वाजले किती होते, 13